नमस्कार मित्रांनो, जी गोष्ट अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत घडली होती तीच गोष्ट आता नेपाळमध्ये घडते. नेपाळमध्ये झालेल्या निवडणुकीत आत्तापर्यंत जे ट्रेंड्स आणि निकाल आहेत त्याच्यामध्ये 165 जागांपैकी 114 जागांवर RSP म्हणजे राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष, बालेन शहा म्हणजे खरं बालेंद्र शहा असं नाव आहे पण ते बालेन असं स्वतःचं नाव लावतात. ते एक रॅपर आहेत, म्हणजे रॅप पद्धतीचं संगीतकार आहेत. त्यांची पत्नी कवयित्री आहे. नेपाळमध्ये राजधानी काठमांडूचे ते महापौर होते आणि अवघे 35 वर्षाचे शिक्षणाने स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. आणि त्यांचा धडाका एवढा मोठा आहे की बाकीचे सगळे पक्ष म्हणजे नेपाळमध्ये गेले आत्तापर्यंत 2007 ते 2025 म्हणजे 18 वर्ष नेपाळ चालवणारे नेपाळी काँग्रेस, तिला अवघ्या 15 जागा मिळालेल्या आहेत. नेपाळी कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट यांना 11 जागा मिळालेल्या आहेत आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टीला 8 जागा मिळालेल्या आहेत. बाकी सगळ्यांना मिळून 13 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे एका पक्षाला साधारणतः 114 जागा आणि बाकी सगळ्या पक्षांना मिळून जेमतेम 51 जागा. एवढा प्रचंड विजय या पक्षाला आणि त्याच्यातल्या बालेन शहा यांना मिळालेला आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान KP खड्गप्रसाद शर्मा ओली यांना त्यांच्या जागेवर हरवलेलं आहे. म्हणजे एका प्रकारे तेव्हा जसं केजरीवाल यांनी हरवलं होतं. नेपाळमध्ये द्विस्तरीय निवडणुका असतात. त्याच्यामध्ये 165 जागांची थेट आपल्याकडे जशी निवडणूक होते उमेदवारांची निवड होते आणि उरलेल्या 110 जागा असतात त्या राजकीय पक्षांना जितकी टक्के मतं मिळतात त्या प्रमाणात वाटली जातात. आणि त्यामुळे एका प्रकारे उमेदवारही निवडून येतात आणि बाकीच्या जागा असतात त्या प्रमाणात मिळाल्यावर तिथे लोक, पक्षातले जे शिक्षित सुशिक्षित किंवा असे जे लोक आहेत की जे निवडून येऊ शकत नाहीत त्यांना तिथे नेमता येतं. महिलांना, अल्पसंख्याकांना असं हे नेमता येतं. अशा पद्धतीची निवडणूक होती. पण या निवडणुकीचा सगळ्यात मोठा हायलाईट कुठला असेल तर जवळपास सगळ्या प्रस्थापित पक्षांची धूळधाण उडालेली आहे. नेपाळमधली जनता प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे. याच प्रस्थापित पक्षांच्या विरोधात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नेपाळमध्ये प्रचंड प्रमाणावर आंदोलन झालं होतं. त्याला जेन झी प्रोटेस्ट म्हटलं जातं. त्यांना जेन झी म्हटल्यावर आपल्याकडे जेन झी TV, राहुल गांधी म्हणजे झी, कारण हे बालेंच्या स्वतःला जेन झी म्हणत नाहीत कारण त्यांचं म्हणणं मी 35 वर्षाचं आहे आणि जेन झी 28 वर्षापर्यंत म्हणजे आज ज्यांचं वय 28 वगैरे आहे ते जास्तीत जास्त जेन झीला क्वालिफाय ठरू शकतात. आणि मी तर 35 वर्षाचा, इथे आपल्याकडे ते 65 वर्षाचे झाले राहुल गांधी तरी स्वतःला जेन झी म्हणवतील. पण जेन झी म्हणजे सगळे आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, राहुल गांधी हे सगळे आपल्याकडे जेन झी आहेत. तर त्यामुळे त्यांनी पण आपल्याकडे सुरू केलं की जी गोष्ट नेपाळमध्ये झाली तीच गोष्ट भारतात होईल. 75 वर्षाचे मोदी पंतप्रधान राहू कसे शकतात? आमच्या तरुणांना संधी मिळायला हवी की नाही? आणि त्यामुळे भारतातली ही जनता रस्त्यावर उतरेल आणि या सगळ्या भाजपाला पिटाळून लावेल अशी मनात आशा या सगळ्या घराणेबाज पक्षांच्या निर्माण झाली होती. पण नेपाळमध्ये केवळ हे आंदोलन झालं नाही. त्या आंदोलनाच्या वेळेला बालेन शहानी त्याचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा ते अपक्ष होते, काठमांडूचे महापौर होते. त्यांच्याबद्दल भारताला तेव्हाही शंका होती, आत्ताही शंका नाही, अशातला भाग नाही. कारण त्यांची जी संस्था आहे, कारण नेपाळमध्ये प्रत्येक माणसाचं एक NGO असतं बऱ्याच जणांचं, कारण पैसा बऱ्याच जणांना बाहेरून येतो. आणि त्यामुळे या ज्या बालेन शहाच्या NGOला अमेरिकेतून आणि इतर देशातून पैसा मिळाला होता आणि त्यामुळे भारतासाठी ती काळजी करायची गोष्ट होती. पण आता तर ते पंतप्रधान होणार हे नक्की आहे. नुसतं पंतप्रधान होणार नाही तर मधल्या काळात त्यांनी म्हणजे हे जेन झी प्रोटेस्ट झाल्यानंतर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश सुशीला कार्की यांना एक हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि मार्च 2026 निवडणुका होतील असं घोषित करण्यात आलं. त्यानुसार या निवडणुका पार पडल्या आणि याच्यामध्ये 165 पैकी 114 जागांवर राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष, हा जो राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष आहे तो एक रबी लामीचीने म्हणून त्यांनी
काढला होता. त्यांच्याबद्दलही तीच शंका होती की हे सगळे अमेरिकेच्या फंडिंगवर चालणारे पक्ष आहेत. नेपाळ तसं बघायला गेलं तर एक फुटबॉल फील्ड झालेलं आहे, म्हणजे देश फुटबॉलसारखा झालेला आहे. कोणी येतं आणि लाथ मारतो. त्याच्यामध्ये अमेरिकेचा पैसा आहे, चीनचा पैसा आहे, पाकिस्तानचा पैसा आहे, युरोपीय देशांचा पैसा आहे, प्रत्येकाची NGO आहेत. भारत तिथे पहिल्यापासून आहेच. भारत आणि नेपाळ यांच्यातले ऐतिहासिक काळापासून संबंध आहेत, रोटीबेटी संबंध आहेत, अगदी रामायण काळापासूनचे संबंध आहेत. सीतामातेचा जन्म नेपाळमधला होता, माहेर नेपाळमधलं, सासर भारतातलं वगैरे असं सगळं तेव्हाचं असे संबंध आहेत. परंतु आता नेपाळ कूस बदलत आहे आणि बालेनशाह यांच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तशी त्यांची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे. दुसरी गोष्ट, नेपाळमधल्या ज्यांची भाषा मैथिली आहे अशा मधेशी समाजातले, मधेशी म्हणजे काय, नेपाळची 3 भागामध्ये साधारणतः विभागणी झालेली आहे. जरी देश असा आयताकृती असला तरी जो तराई भाग आहे, जो उत्तर प्रदेश बिहार यांना लागून आहे, की जो फार डोंगर टेकड्यांच्या पायथ्याशी आहे, तिथे मुख्यतः मधेसी लोक राहतात जे मैथिली भाषा बोलतात किंवा ती अवधी म्हणजे ज्या भाषा उत्तर प्रदेश बिहारमध्ये बोलल्या जातात त्या भाषा त्या बोलतात आणि त्यांची संख्या खरं तर सगळ्यात जास्त आहे. पण पारंपरिक नेपाळमधला जो उच्चभ्रू वर्ग आहे तो मधला ज्याला गुरखा म्हणतात, जो सगळा मुख्यतः पहाडी भागामध्ये राहतो, पहाडी वर्ग आहे. आणि आत्तापर्यंत नेपाळचं शासन, राजघराणं हे सगळं या वर्गाच्या हातात होतं. आणि त्याच्यावरचा जो भाग आहे तो तिबेटच्या, दक्षिण तिबेटचा भाग आहे. तिथे जे लोक राहतात ते शेर्पा असं म्हटलं तर म्हणजे ते बुद्ध धर्मीय मुख्यतः असतात, बाकीचे हिंदूच असतात. नेपाळ हा जगातला एकमेव हिंदू राष्ट्र होतं आणि त्यामुळे गेल्या वेळेला असं वाटत होतं की नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही परत येणार का आणि नेपाळ पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र होणार का. कारण नेपाळमधलं राजघराण्यातले राजे ज्ञानेंद्र पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय नाही, पण एक सार्वजनिक आयुष्यात ते सक्रिय झाले होते आणि त्यामुळे भारतातल्या अनेक जणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपूर जे पीठाचे मठाधिपती आहेत ते आदित्यनाथ योगी आदित्यनाथ म्हणतो, पण आदित्यनाथ योगी यांच्याशी त्या नेपाळमधल्या राजघराण्याचे या गोरखनाथ पीठाशी अतिशय ऐतिहासिक काळापासूनचे संबंध आहेत आणि त्यामुळे तेव्हा त्यांचं जेव्हा नेपाळमध्ये स्वागत झालं तेव्हा त्यांच्या प्रतिमेबरोबरच योगी आदित्यनाथ यांचा देखील प्रतिमा त्याचं सगळीकडे लोकांना दिसल्या आणि त्यामुळे एक आशा पल्लवित झाली होती. पण निवडणुकांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली की नेपाळमध्ये प्रस्थापित पक्षांना जबरदस्त तडाखा बसलेला आहे आणि हे फक्त नेपाळमध्ये होत नाही आहे, ही गोष्ट जगात सगळीकडे होताना दिसतेय. ब्रिटनमध्येही आपल्याला आठवत असेल 1.5 वर्षापूर्वी निवडणुकांमध्ये डाव्या लेबर पक्षाला जवळपास 2/3 जास्त बहुमत मिळालं होतं. पण आज पंतप्रधान सर आहे त्यांच्या नावामागे, कीर स्टार्मर थट्टेचा विषय झालेले आहेत आणि पुढच्या वेळेला निवडणुका झाल्या तर त्यांना हरवणारा पक्ष हा पारंपरिक उजवा पक्ष नसणार आहे, जो टोरीज किंवा कॉन्झर्वेटिव्ह किंवा हुजूर पक्ष मराठीत म्हणतो तो नसणार आहे. तर त्याच्याऐवजी दुसरा एखादा नवीन पक्ष, रिफॉर्म UK किंवा आणखीन कुठला होईल सांगता येत नाही, पण तो नवीन पक्ष तिथे असणार आहे. तीच गोष्ट फ्रान्समध्ये आहे, नॅशनल रॅली पक्षाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जर्मनीमध्ये अल्टरनेटिव्ह फॉर डॉइचलँड या पक्षाला पाठिंबा मिळत आहे. एका प्रकारे ट्रम्पच्या बाबतीत तीच गोष्ट झाली आणि त्यामुळे हा ट्रेंड सगळीकडे आहे. भारतातही हा ट्रेंड येणारच नाही अशी काही खात्री हे नाही, कारण भारतामध्ये एका प्रकारे राजकीय व्यवस्था जी विरोधी पक्षांची स्पेस होती ती सगळी घराणेबाज लोकांनी, घराणेशाहीनी इतकी ती बरबटलेली आहे की त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यावर म्हणजे भाजपाबद्दल नाखुश असलेले लोकही जेव्हा पर्याय कोणे बघतात तेव्हा त्यांची चेहरे बघून वाटतं जाऊ द्यायच्यापेक्षा भाजप कितीतरी बरं आहे. ही भारताची म्हणजे जे भाजपा समर्थक आहेत ते बऱ्यापैकी अजून समर्थक आहेत, पण जे विरोधक आहेत त्यांच्यापैकी अनेक जण जेव्हा पर्याय बघतात तेव्हा तो पर्याय त्यांना दिसत नाही. नेपाळमध्ये हा पर्याय उभा राहिला आणि तसं काही अनुभव नसताना 35 वर्षाचं वय म्हणजे काही फार आयुष्यात त्यांनी केलेलं नाही आहे. ते गाणी, त्यांचा म्युझिक बँड आहे, त्यांची बायको कवयित्री आहे, ती गाणी लिहिते, हे वाजवतात. या काळासाठी, या गोष्टीसाठी नेपाळसारख्या देशाचं नेतृत्व ते करू शकतील, कारण नेपाळ हा देश अतिशय गरीब आहे, परकीय मदतीवर अवलंबून आहे, भारतावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. चीनने त्याला खूप मदत केली पण चीनचं कर्ज डोक्यावर आहे
आणि आता सगळेजण घुसल्यामुळे नेपाळमध्ये प्रत्येकजण आपला अजेंडा तिथे चालवत असतं आणि त्यामुळे हा देश चालवणं काही फार मोठी सोपी गोष्ट नाही आहे. पण तरी देखील लोक प्रस्थापित पक्षांना एवढे कंटाळलेले की त्यांना सगळ्यांना होलसेलमध्ये एक गठ्ठा सगळ्यांना नाकारून एका नवीन पक्षाला त्यांनी मतदान केलेलं आहे. आता या बालेन शहाच्या मागे कोण उभं राहतं? कोणतरी उभं राहणार याच्यात आश्चर्य नाही. तो चीन आहे का अमेरिका आहे, जे कोणी असेल ते. पण त्याचे भारतावर काय परिणाम होणार, भारताच्या सुरक्षेवर काय परिणाम होणार? कारण भारत नेपाळ यांच्यामध्ये खुली सीमा आहे. पुढच्या वर्षी आपल्याकडे उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत आणि त्यामुळे त्याचे भारतावर काय परिणाम होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.